कृष्ण जन्म उत्सव पे देखा गया महाराष्ट्र के कई जगहों पे गोविंदाओं ने फोड़ी मटकी, जैसे मीरा रोड, कांदिवली, भाईंदर, थाने। जहां देखा गया सीएम एकनाथ शिंदे ने मटकी पे लगाई थी बोली, जहां 25 लाख रुपए का रखा गया था इनाम। अगर गोविंदाओं ने इस मटके को फोड़ दिया तो उन्हें 25 लाख रुपए का इनाम दिया जाएगा। महाराष्ट्र के कई जगहों पर गोविंदाओं ने मटके को फोड़ा, जहां काबिले तारीफ था, जिसमें 1 महीना पूर्व से ही इन्हें ट्रेनिंग मिलती है कोच के द्वारा। तस्वीरों में साफ तौर पे आप देख रहे हैं महाराष्ट्र के कई जगहों पर मीरा रोड, भाईंदर, थाने, दहिसर, बोरीवली, अंधेरी जैसे जगहों पे गोविंदाओं की टोली घूमती रही और मटके को फोड़ने का प्रयास करती रही। जहां 150 की टीम लेकर के गोविंदाओं की टोली निकलती है और महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे ने थाना के मटके पे रखा था 25 लाख रुपए का इनाम। तस्वीरों के माध्यम से देख रहे हैं कि एकनाथ शिंदे का क्या है बयान, जिसमें बहुत सारी संख्या में जनता भी मौजूद रही और इस दृश्य को कृष्ण जन्म उत्सव पे मनाया जाता है, जहां पर 150 को टीम लेकर ये गोविंदाओं की टोली निकलती है, जहां हर जगहों पर जाकर सलामी देती है, जिन्हें इनाम दिया जाता है। अलग अलग जगहों पर मटके का रहता है इनाम, जैसे कि मटके में गोविंदाओं की रहती है जिंदगी का दांव। महिला पथक असतील ना कुठले महिला पथक, तर त्यांनी या साईडला माझ्या राईटला असेंबल व्हावं महिला आधी त्यांना करू द्या, मग तुम्ही शिवतेज त्यांचं होताना तुम्ही त्यांना कव्हर करा। मयुरी शिवतेज नाही, 5 थरांना रोप नाही मिळणार, रोप पाहिजे। हा थांबा, हे होऊ दे, मग 2 मंडळ मग थांबायला लागेल। दोन उभेच फॉर्मेशन मध्ये। मयुरी प्लीज प्लीज प्लीज, तू तर समजून घे, कोण बाकी नाही समजून घे, तू तर समजून घे। ऐकून घ्या, जी महिलांची गोविंदा पथके इथे आलेली आहेत आणि जे केवळ 5 थर रचणार आहेत, त्यांच्यापैकी शिवतेज 6 थर रचू इच्छित आहे, म्हणून तुम्हाला थांबवण्यात आलंय। तुम्ही थोडस बाजूला व्हा, तुमच्यानंतर हे पथक आलेलं आहे, हे इथे 5 थर रचतील। या तुम्ही पुढे व्हा आणि ह्यांचं झालं की तुम्ही रचा। ओके, एकमेकांना कव्हर करण्यासाठी सोबत असू द्या। हे कोणतं पथक आहे? ज्या गोविंदा पथकांना पाणी पाहिजे असेल त्यांनी वॉटर पंपच्या इकडे यावं। जोरदार धमाकेदार टाळ्या थानेकरी। त्यांची सलामी झाली।
ओम साई जय साई. या प्रसंगी लेक आणि जावई सुद्धा जॉईन करताय. अरे मित्रांनो, या ना कव्हरिंगला, या बाजूला लवकर थोडस कव्हरिंग करा. पुढे कोकण नगर थोडी माणुसकी दाखवून आपण पुढे आला तर बरं होईल. कव्हर करा प्लीज, खूप मोठी गॅप आहे. दोघा तिघांनी होणार नाही, 50-60 जणांची गरज आहे. लवकर या पुढे. थँक्यू. ही एकता हवी आहे. व्हेरी गुड. अंडी फुटायची. चल सर्रास सर्रास नको. 2 सेकंद. चल काळजीपूर्वक. आता लाडकी बहीण आली आहे, सुरक्षित बहीण पाहिजे आणि म्हणून आता ज्या आपल्या लाडक्या बहिणी आपल्या माता भगिनी यांच्यावर अन्याय करतील त्यांना काय दिलं पाहिजे? बरोबर आहे. आणि गुन्हेगाराला माफी, चुकीला माफी. सरकारने तेच ठरवलेलं आहे. फास्ट ट्रॅक मध्ये यामध्ये या केसमध्ये स्पेशल पीपी, वकील, स्पेशल कोर्ट सगळं लावून या ठिकाणी तुमच्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. होईल म्हणजे होईल. आणि या जे अशा प्रकारचं सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सेवेसाठी हजर असणारा, कमीत कमी तास झोपणारा मुख्यमंत्री म्हणून जगभरात त्यांची चर्चा आहे. असे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात राबविणारे, राष्ट्रीय खेळाचा दर्जा प्राप्त करून देणारे आणि या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करून सगळ्या नागरिक सणाचा आनंद लुटता यावा यासाठी पुढाकार घेणारे, जनसामान्यांसाठी झटणारे, आपल्या सेवेतून आपला धर्म पाळणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे कट्टर शिष्य आणि तुम्हा सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री नामदार सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं शिवाजी पाटील त्यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.